प्रोसेसर असेल मी केलंय का लॉग इन करा घेऊन त्याच्याकडे कोर्स नाही वाढायला Okay, 37 students are there. We will wait for 1 minute and then we will start. Okay, we will start now. So this one is very important. Before that, we have studied the plane which is inclined to one plane, one reference plane, and perpendicular to the other. Now we will see oblique plane. Oblique plane, it means when the plane is inclined to both vertical plane and the horizontal plane, then such type of plane we call it as oblique plane. Okay, oblique plane म्हणजे काय आहे? कोण सांगेल? हॅलो, कोण सांगते काय? इथे लिहितो मी. Plane which is inclined to both HP and VP. HP ला आणि VP ला दोन्हीलाही इन्क्लाइन असणाऱ्या ज्या प्लेन आहेत त्याला आपण ऑब्लिक प्लेन म्हणतो. ओके, मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे 3 स्टेजचे प्रॉब्लेम्स आहेत. मग आता मी एक छोटीशी डायग्राम तिन्ही स्टेज काढून दाखवतो तुम्हाला. ह्याच्या तिन्ही स्टेज क्वाड्रंट मध्ये कशा दिसतात. ओके, ठीक आहे ना? हॅलो, ओके, म्हणजे तुम्हाला इमॅजिनेशन थोडंसं जास्त होईल. जर मी डायरेक्ट XY लाईन काढून त्याच्यावरती काढले तर थोडंसं काही विद्यार्थ्यांना, म्हणजे सगळ्यांनाच नाही पण काही विद्यार्थ्यांना थोडेसे प्रॉब्लेम्स येतील.
सो इफ सपोज दिस इज द प्लेन, थोड्याशा मोठ्या काढतो मी प्लेन. पहिल्यांदा फर्स्ट स्टेज साठी काढतो. फर्स्ट स्टेज मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या प्लेन वरती ठेवलेला आहे, ओके, मी अशा तिन्ही स्टेज काही काढले नव्हते कधी, ह्याच्या आधी काही गरज पडली नव्हती, पण आता ऑनलाईन असल्यामुळे. ओके, सो दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट आणि त्याच्यामध्ये एक प्लेन ठेवू आपण. कशी ठेवली प्लेन? इफ सपोज वी हॅव रेक्टँगल. ओके, आपल्याकडे काय आहे? रेक्टँगल आहे, जो त्याच्या पहिला जो प्रॉब्लेम आपण बघितला, ओके, पहिला जो प्रॉब्लेम बघितला आपण, त्याच्यामध्ये काय दिलेला आहे? रेक्टँगल विच इज केप्ट ऑन इट्स स्मॉलर साइड. ओके, मग त्याची आपण डायग्राम अशी काढली. स्मॉलर साइड 30 दिलेली होती. हेच असं व्हीपी बरोबर सुद्धा असू शकतं बरं का. म्हणजे जसा एचपी वरती प्लेन ठेवलेली आहे तशीच ती व्हीपी वरती पण ठेवता येते. तर हा त्याचा टॉप व्ह्यू होता मगाशी, बरोबर आहे, फर्स्ट स्टेज मध्ये. आणि ज्या वेळेला ऑब्झर्वरने इकडून पाहिलं फ्रॉम दिस साइड, वेन ऑब्झर्वर सी फ्रॉम दिस साइड, सो वी विल ऑब्झर्व हिअर वन लाईन. We observed here one line which is the front view of that plane. बरोबर आहे, असंच होतं ना मगाशी. So this one is the front view and this one is the top view. ओके, ही काय होती? फर्स्ट स्टेज होती मगाशी. दिस वन इज द फर्स्ट स्टेज. आता सेकंड स्टेज मध्ये काय केलं होतं? ही जी प्लेन आहे, या प्लेनने एचपी बरोबर, म्हणजे ही एचपी आहे, दिस वन इज द एचपी, या एचपी बरोबर अँगल क्रिएट केला होता 30 डिग्रीचा. मग त्यासाठी परत दुसरी प्लेन काढतो मी आता, ज्यामध्ये आपण सेकंड स्टेज दाखवू शकतो. सो हिअर we will draw line for the second stage. सगळ्यांना दिसते ना व्यवस्थित? येस सर. ओके, आता सेकंड स्टेज साठी काय केलेलं आहे, तर ही जी प्लेन आहे, रेक्टँग्युलर प्लेन जी आहे, ती अशा प्रकारे उचलली की त्याचा एचपी बरोबरचा अँगल किती व्हायला पाहिजे? 30 डिग्री व्हायला पाहिजे, किंवा आपण थोडा वेळ इथं काहीतरी अँगल कन्सिडर करू. ठीक आहे, मग ही जी प्लेन आहे मगाशी, ती मी अशी ठेवलेली जी होती ती याच्यावरून अशी उचलली. म्हणजे बघा, याचा जो बेस आहे तो कुठं रेस्ट आहे? एचपी वरती रेस्ट आहे. स्मॉलर साइड जी आहे ती एचपी वरती जशीच्या तशी रेस्ट आहे, फक्त ही जी बाजू आहे ती काय केली, अशी वर उचलली गेली. ज्यामुळं काय झालं, या ठिकाणी इथं अँगल क्रिएट झाला एचपी बरोबर. बरोबर आहे, ही एचपी आहे ना अशी, तर इथं काय क्रिएट झाला? अँगल क्रिएट झाला सेकंड स्टेज मध्ये. हा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिला होता त्याने. मग त्याच्यानुसार त्याचा जर फ्रंट व्ह्यू ड्रॉ केला, तर हा फ्रंट व्ह्यू साठी हे पॉइंट 2 जे आहेत, ए आणि बी, जे काय असतील पॉइंट इथं, ते इथं आले, आणि दुसऱ्या जे पॉइंट्स आहेत ते या ठिकाणी आले. ठीक आहे, सो मग हे पॉइंट आपण कनेक्ट करू दोन. ही आहे सेकंड स्टेज, बरोबर. मग टॉप व्ह्यूने याला बघितल्यानंतर, ही जी प्लेन आहे याला टॉप व्ह्यूने बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतो? इथं ह्याची लेंथ जी आहे, ही जी लेंथ आहे ही इथं कमी झालेली दिसते. आणि ज्या वेळेला फ्रंट व्ह्यू मध्ये बघतो आपण, ज्या वेळेला इथं फ्रंट व्ह्यू मध्ये, उलटा झाला, ज्या वेळेला इकडे फ्रंट व्ह्यू मध्ये बघतो त्यावेळेला इथला जो अँगल आहे, हा अँगल वरून बघितल्यानंतर दिसणार का ऑब्झर्वरला? वरून ज्या वेळेला ऑब्झर्वर पाहतो या प्लेनला, त्यावेळेला वरून तो अँगल दिसेल का? नाही दिसत. मग तो अँगल इथं दिसतो, म्हणून हा अँगल मग अशा आपण इथं लिहिला. ठीक आहे, ही स्टेज काढली आपण, ही स्टेज काढली.
सेकंड स्टेज. म्यूट करा, कोणाचा तरी आवाज येतोय. ओके, ही सेकंड स्टेज झाली. मग हेच मी मागाशी काढलं होतं. पहिल्यांदा ही अशी लाईन काढली, याचे प्रोजेक्शन पुढे घेतले, त्याच्यानंतर इथं आपल्याला रेक्टँगल मिळाला असेल किंवा याची लेंथ कमी झाली असेल, पण ऍक्च्युअल मध्ये काय केलंय ते मी इथं दाखवतोय. ओके, ही ऍक्च्युअल मध्ये प्लेन काय केलेली अशी उचललेली आहे. आता थर्ड स्टेज जी येणार आहे त्याच्यामध्ये ही जी लाईन आहे, ही लाईन, ह्या लाईनचा व्हर्टिकल प्लेन बरोबर अँगल आहे का? ओके, इथं किंवा 90 डिग्री आहे, बरोबर आहे, समजते का? हॅलो, हॅलो. येस सर. येस सर. हा, या ठिकाणी ही जी स्मॉलर साइड आहे याचा व्हर्टिकल प्लेन बरोबर अँगल किती आहे? 90 आहे. 90 डिग्री. आणि जी लार्जर साइड आहे ही, त्याचा अँगल किती आहे? 30. नाही, 0 आहे. व्हर्टिकल प्लेन बरोबर, ही जी प्लेन आहे याच्या बरोबर 30 हा अँगल हॉरिझॉन्टल प्लेन बरोबर आहे. ठीक आहे, ही लाईन जी आहे ही व्हर्टिकल प्लेनला कशी आहे? पॅरलल आहे, म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचा अँगल नाही. आता ऑब्लिक प्लेन म्हणजे जी प्लेन HP ला आणि VP ला दोन्हीला कशी आहे? इन्क्लाइनड असायला पाहिजे. इथं ही फक्त HP ला इन्क्लाइनड आहे, मग ती VP ला इन्क्लाइनड करू आपण आणि मग त्याच्यानंतर व्ह्यू बघू कसे येतात. सो थोडस इकडे घेतो. So like that. ओके, आता या ठिकाणी ही जी प्लेन आहे ही प्लेन मी काय करतो? रोटेट करतो, अशी थोडासा अँगल क्रिएट करतो. एक तर या बाजूला पण ही प्लेन अशी पण इन्क्लिनेशन घेता येतं, असं पण इन्क्लिनेशन घेता येतं. मी थोडस असं इन्क्लिनेशन घेतो याचं. ठीक आहे, ही स्मॉलर साइड आहे, ही त्याची लॉंगर साइड. म्हणजे HP बरोबर हे जे इन्क्लिनेशन होतं हे तेवढंच ठेवलं आणि याला मी काय केलं? ही अशी रोटेट केली. ओके, याला मी काय करतो? असं रोटेट करतो. ओके, आता जर इथं तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या ठिकाणी ही जी प्लेन आहे स्मॉलर साइड याच्या बरोबर या ठिकाणी अँगल क्रिएट होतोय. हा व्हर्टिकल प्लेन बरोबर अँगल क्रिएट झालेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी HP बरोबर सुद्धा काय आहे? अँगल क्रिएट झालेला आहे. मग या ठिकाणी जर आपण याचं प्रोजेक्शन काढलं तर प्रत्येक पॉइंट मधून जर प्रत्येक पॉइंट मधून जर प्रोजेक्शन लाईन घेतली तर ती अशा प्रकारे येईल बघा. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला हे असे पॉइंट्स मिळतील. मग हे पॉइंट्स आपण कनेक्ट केले तर हा आपल्याला फ्रंट व्ह्यू मिळतो. ओके, त्याची साईज काय होते? चेंज होते. त्याचप्रमाणे ज्या वेळेला टॉप व्ह्यूने आपण बघतो त्यावेळेला सुद्धा इथं एक आपल्याला वेगळीच इमेज मिळते जी रेक्टँगल असत नाही. ओके, मग ही जी स्टेज आहे
मग ही जी स्टेज आहे, या बाजूने फ्रंट व्ह्यू आणि या बाजूने टॉप व्ह्यू. मग ही जी स्टेज आहे ही आहे आता थर्ड स्टेज, जी आपल्याला पुढच्या प्रॉब्लेम्स मध्ये थर्ड स्टेज पुढच्या प्रॉब्लेम जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ड्रॉ करायची आहे. समजलं हे? येस सर. ओके. कोणाला काही शंका आहे का ह्याच्यामध्ये? हे काढून घेताय का नको तुम्हाला? हे काढून घ्या, आपण प्रॉब्लेम घेऊ आता याच्यावरचा. सर्वांनी हे काढून घ्या. हे झालं की मला सांगा लगेच. थोडस फास्ट काढून घ्या. ह्याच्यामध्ये टॉप व्ह्यू काढलेला नाही बरं का मी, फक्त ती प्लेन कशी ठेवलेली आहे आणि त्याचा फ्रंट व्ह्यू काढलेला आहे. कारण टॉप व्ह्यू जर काढला तर तो ह्याच्या खालीच इथं येईल एकावरती एक, आणि त्याच्यामुळे थोडस व्हिज्युअलायझेशनला किंवा एवढं व्यवस्थित दिसणार नाही. ठीक आहे. फक्त तुम्हाला कळण्यासाठी केलेलं आहे. फर्स्ट स्टेज मध्ये कसं ठेवलेलं आहे प्रॉब्लेम, सेकंड मध्ये कसा आहे आणि थर्ड मध्ये. हे सगळं आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं. ते आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप पुढं पुढं मांडत जायचं आहे. थोडं फास्ट काढून घ्या आणि झाल्यानंतर मला लगेच सांगा किंवा चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाका. In this we will get angle. This angle is theta and this angle is phi. झालं?
हा जो अँगल आहे हा थीटा आहे बघा इथं, जो इकडे दिसतोय आपल्याला. पण हा इथं काढाय नको, कन्फ्युजन होईल उगाच. प्लेन समजलं की सॉलिड समजतं. एकदा 3 स्टेज कशा काढायचं समजलं की कोणताही प्रॉब्लेम येऊ द्या, कोणतीही प्लेन येऊ द्या, प्रोसेस सगळ्याला सेम आहे. त्यामुळे पहिल्या सुरुवातीला लक्ष द्या असं मी सांगतोय. तुम्हाला 1-2 प्रॉब्लेम काढलेले कळाले की मग दुसरे प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ह्या कॉलम पासून घेतला हॅलो हॉलला हॅलो इकडे झालं. Yes, sir. Okay, take down problem on oblique line.
प्रॉब्लेम लिहून घ्या. अ स्क्वेअर ABCD, a square ABCD of 50 millimeter side, 50 millimeter side has its corner A in the HP, corner A in the HP, comma, its diagonal AC, capital मध्ये लिहायचा AC, its diagonal AC inclined at 30 degree, at 30 degree to the HP, 30 degree to the HP, and diagonal BD and diagonal BD, capital B, capital D, inclined at 45 degree light कशी केलं 45 degree to the VP, 45 degree to the VP, full stop. Draw its projection. This problem is from N.D. Bhatt. So we will solve here this problem. एकदम सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. त्यांनी दिलेला आहे की एक स्क्वेअर आहे. सगळ्यांनी प्रॉब्लेम वाचा एकदा, मग आपण गिव्हन लिहू आणि मग प्रॉब्लेम सॉल्व करू. So in problem they given a square ABCD which is having side of square is equal to 50 millimeter. Then its corner A in the HP. HP मध्ये कोणता हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का. पहिल्या स्टेज मध्ये HP वरती काय आहे, A हा कॉर्नर आहे. ओके, म्हणजे लेफ्ट साइडला काय यायला पाहिजे आता. हॅलो, लेफ्ट साइडला काय यायला पाहिजे. तुम्हाला समजतंय का मी काय शिकवतो ते. आता इथून पुढे कसं आहे, तुमचं लक्ष असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं लक्ष असेल व्यवस्थित तर तुम्हाला सगळं इझिली अंडरस्टँड होईल. एकदम सिंपल ह्याच्यानुसार चाललोय आपण. A is in HP, म्हणजे HP वरती A पॉइंट हा रेस्ट आहे. हा तिन्ही स्टेज मध्ये HP वरती रेस्टच असतो. ठीक आहे. पुढं AC inclined 30 degree to the HP. AC is equal to AC making an angle of AC is equal to, म्हणजे हा त्याने थीटा दिलेला आहे. आता इथे थीटा मला लिहावा लागेल, सिम्बॉल नाही याच्यामध्ये. AC म्हणजे थीटा इज इक्वल टू किती दिलेला आहे, 30 डिग्री. त्याच्यानंतर अँगल अँड डायगोनल BD इज इक्वल टू BD ही सुद्धा त्याच्यामध्ये ट्रू लेंथच असणार आहे. म्हणजे हा जो अँगल आहे हा आहे फाय. या ठिकाणी काय काय वेळेला
बीटा दिला जातो त्यावेळेला आपल्याला अँगल चेंज करून घ्यावा लागतो, पण सध्या फाय दिलेला आहे त्यांनी. ओके, फाय दिलेला आहे 45 डिग्री. ओके, त्याच्यानंतर लिहिलेलं आहे ड्रॉ इट्स प्रोजेक्शन्स, म्हणजे एवढं दिलेलं आहे. दोन अँगल दिलेले आहेत, साइड HP वरती ठेवायला सांगितलेलं आहे आणि तो स्क्वेअर कॉर्नर वरती रेस्ट आहे. ओके, ठीक आहे. मग जसं दिलंय त्याच्याप्रमाणे आपण प्लॉट करत जाऊ. इथं सो दिस वन इज द x and here it is y. ओके, आता हा कॉर्नर वरती ठेवायला सांगितलेला आहे, म्हणजे आपण दोन प्रकारे स्क्वेअर ठेवू शकतो. ओके, एक म्हणजे असा आणि दुसरा म्हणजे असा. आता या प्रॉब्लेम मध्ये ह्या दोन्ही पैकी कुठला आपल्याला ठेवायचा आहे, पहिला का दुसरा? दुसरा. कुठला ठेवायचा आहे? दुसरा. दुसरा ठेवायचा आहे, कारण त्याच्यामध्ये तो कॉर्नर वरती रेस्ट होतो. लेफ्ट साइडला आपल्याला काय घ्यायचं आहे? कॉर्नर घ्यायचा आहे. जर त्यांनी साइड वरती सांगितलं असता तर पहिला बरोबर आहे. पण आता अजून एक प्रॉब्लेम इथं आहे की डायरेक्टली आपण 50-50-50 असा घेऊन जर स्क्वेअर काढायचा म्हटलं तर तो येत नाही काढायला. मग त्याच्यासाठी काय करावं लागतंय आपल्याला? तर पहिल्यांदा साइडला, ह्याच्या साइडला 50-50चा एक स्क्वेअर काढून घ्यावा लागतोय. सपोज दिस डिस्टन्स इज 50 मिलीमीटर, इकडं परत 50, त्याच्यानंतर इकडं 50 आणि या बाजूला 50. ठीक आहे, त्याच्यानंतर याचा एक डायगोनल आपण कनेक्ट करून घेणार आहोत जो आपल्याला लागणार आहे, म्हणून हा डायगोनल इकडं कनेक्ट केला आणि हा दुसरा डायगोनल. ठीक आहे, हा स्क्वेअर काढला मी साइडला. आता मी काय करतो, या ठिकाणी हे जे डायगोनल आहेत ते पहिल्यांदा घेतो इथं. सो आय विल टेक डायगोनल फर्स्टली हियर. ही लाईन परफेक्टली XY ला कशी पाहिजे? परपेंडिक्युलर पाहिजे आणि ही परफेक्टली पॅरलल पाहिजे. आता मी काय करतो, या ठिकाणी या पॉइंट पासून म्हणजे याच्या सेंटर पॉइंट पासून कोणत्याही एका बाजूचं डिस्टन्स कंपास मध्ये घेतो. कळालं मी काय केलं? ह्या डायगोनलचा जो क्रॉसिंग पॉइंट आहे त्या क्रॉसिंग पॉइंट पासून कोणत्याही एका राहिलेल्या अर्ध्या डायगोनलचं डिस्टन्स कंपास मध्ये घेतो. त्याच्यानंतर कंपास या पॉइंट वरती रेस्ट करतो आणि चारही बाजूला, हा स्क्वेअर असल्यामुळे चारही बाजूला तेवढ्याच अंतरावरती पॉइंट मार्क करतो आणि हे पॉइंट परत कनेक्ट करतो, म्हणजे मला एक्झॅक्टली या ठिकाणी काय मिळेल? स्क्वेअर मिळेल. जर आपण डायरेक्टली काढायला बघितला असा स्क्वेअर तर तो काढता येत नाही. हा जो स्क्वेअर आहे तो कशावरती रेस्ट आहे? ए पॉइंट वरती रेस्ट आहे. म्हणजे आपल्याला लेफ्ट साइडला कोणता पॉइंट घ्यायला पाहिजे आता याच्यामध्ये नाव देताना सुद्धा? हे समजलं तुम्हाला? Yes, sir. Okay, now I will give notation to it. So this point is now AH. This one is BH. This is CH. CH. And this one is DH. शक्यतो ज्या प्रोजेक्शन लाईन जाणार आहेत वर त्याच्या थोडस साइडला हे जे नोटेशन आहेत ते द्यायचे. ठीक आहे, आता याच्यामधून मी वरती प्रोजेक्शन घेतो. हा असा का ठेवला कळालं का सगळ्यांना? सगळ्यात महत्वाची स्टेज आहे ही पहिली. ह्या ठिकाणी जर तुम्ही ठेवताना चुकला तर पुढचा प्रॉब्लेम अजिबात बघत नाही कोण सुद्धा.
ह्याला सरळ 0-0 मार्क दिले जातात. ठीक आहे. टेक प्रोजेक्शन इन अ पोअर डायरेक्शन. पहिल्या स्टेज मध्ये स्ट्रेट काढतोय आपण इथं. सो इथं पॉइंट आले परत. मग हे कनेक्ट करून घेतो मी. इथं स्ट्रेट लाईनच दिसेल. ठीक आहे. आता मला सांगा नोटेशन्स काय येतील. इथं कोणता नोटेशन येईल? एफ. या ठिकाणी बीएफ कॉमा DF. डीएफ. लिहिताना पण नेहमी पहिलं जे अल्फाबेट्स आहे ते पहिल्यांदा लिहायचं आणि नंतर मग दुसरं लिहायचं सिक्वेन्सली. CF. वन सेकंड. ओके. तर ही झाली फर्स्ट स्टेज. म्हणजे बाकीचे ॲरो वगैरे ते तुम्हाला माहित आहेत, ते परत शेवटी आपण काढू पाहिजे तर. बरोबर. सो दिस इज फर्स्ट स्टेज. असं का होतं ह्याला? फर्स्ट स्टेज इथपर्यंत समजलं. जे आपण मागाशी काढलं होतं तेच आहे. ठीक आहे. आता दिलेला आहे अँगल AC. AC म्हणजे हा डायगोनल AC. याचा अँगल दिलेला आहे 30 डिग्रीचा. मग मी काय करतो या पॉइंट मधून 30 डिग्रीची एक लाईन ड्रॉ करतो. मी प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करतो पहिल्यांदा. या पॉइंट मधून एक 30 डिग्रीची लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. आता त्याच्यावरती काय करतो मी, हे पॉइंट मार्क करतो. हा इथं हा एक AF पॉइंट आला, हा याच्यावरतीच राहील. बरोबर आहे. त्याच्यानंतर AF पासून BF DF एवढं डिस्टन्स कंपास मध्ये घेतो मी आणि या ठिकाणी मार्क करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर BF DF पासून पुढे CF हे डिस्टन्स कंपास मध्ये घेतो आणि हे या ठिकाणी काय करतोय मी मार्क करतो. आता तुम्ही म्हणाल सर इथून AF पासून डायरेक्ट CF चं घेतलं तरी चालतंय का? इथं चालतंय. फक्त इथलं जे डिस्टन्स आहे तेच डिस्टन्स इथं यायला पाहिजे. मग ही लाईन मी डार्क करून घेतो आता अप टू दिस पॉइंट. ओके. मग या ठिकाणी नोटेशन जसे आहेत तसेच देणार मी आता. हा पॉइंट आहे AF. या ठिकाणी 2 पॉइंट येतील BF कॉमा DF. ओके. आणि हा जो पॉइंट आहे शेवटचा हा येईल CF. हे समजलं मी काय केलं. या ठिकाणी हा अँगल येईल थीटा. मी याला थीटा लिहितो. तुम्ही इथं 30 लिहिला तरी चालतं. नाव सेम प्रोसेस. याच्यामधून प्रोजेक्शन लाईन घ्यायचे प्रत्येक पॉइंट मधून डाऊनवर्ड डिरेक्शनला. स्ट्रेट पाहिजेत सगळे, एकमेकाला पॅरलल पाहिजेत. त्याच्यानंतर ह्या पॉइंट मधून घेतो. तिन्ही पॉइंट मधून मी स्ट्रेट खाली घेतले. ओके. सिमिलरली इकडचे जे पॉइंट्स आहेत या पॉइंट मधून पण डिस्टन्स घेतो मी. म्हणजे फर्स्ट स्टेजचे जे पॉइंट्स आहेत त्याच्यामधून पण इकडे प्रोजेक्शन घेतो. A आणि C मधून घेतले. त्याच्यानंतर B मधून घेतले प्रोजेक्शन. आता C मधून ऑलरेडी आहे. आता इथं फक्त D मधून घेतो. ठीक आहे. आता इथं प्रत्येक ठिकाणी पॉइंट प्लॉट करायचे आहेत आपल्याला.
वरून ए मधून आलेला पॉइंट आणि फर्स्ट स्टेज मधून ए मधून आलेला पॉइंट या ठिकाणी मिळतो, म्हणून याला पॉइंट नाव देऊया आपण ए एफ. त्याच्यानंतर बी मधून आलेला वरून आणि इकडून बी मधून आलेला ज्या ठिकाणी क्रॉस होतात तिथं देऊया आपण बी एफ. ऍक्च्युली ही एच पाहिजे ना. तुम्ही बघताय ना, ऐकताय ना, जर नोटेशन चुकले तरी कोण काय सांगा नाही. सो दिस इज ए एच. ओके, थोडं याला पाठीमाग घेतो. यस, ए एच. AH. Now CH. Here it is CH, and at this point we get DH. DH. Now connect these all points. A to B. Dark line ने घेऊ आपण. So A to B, then B to C, C to D, आणि हा A to D. ओके, सो दिस इज द सेकंड स्टेज. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतोय मी आता बरं का. आता फाय कधी दिलेला असतो आणि बीटा कधी दिलेला असतो हे इथं कन्फ्युजन होतं बऱ्याच वेळेला, आणि त्याच्यावरच्या पुढे एक आपण स्टेप घेणार आहे. आपल्याला जो अँगल दिलेला आहे 45 डिग्री, हा बी डी बरोबर दिलेला आहे, बरोबर आहे, ह्या डायगोनल बरोबर दिलेला आहे. मग सेकंड स्टेज मध्ये जेवढा बीडी आहे तेवढाच फर्स्ट स्टेज मध्ये आहे का? हॅलो, येस सर. हा, म्हणजे हा जो बीडी डायगोनल आहे हा ट्रू आहे, हे ट्रू डिस्टन्स आहे, ट्रू डायगोनल आहे, बरोबर आहे. तसंच जर आपण विचार केला तर एसी हा जर डायगोनल बघितला तर इथं जेवढं डायगोनलची लेंथ आहे तेवढीच इथं आहे का? नो सर. नाही, ती कमी झाली. मग जर हा अँगल आपल्याला AC बरोबर दिला असता तर तो अँगल बीटा होता, बरोबर आहे. अपीरंट लाईन बरोबर अँगल दिला तर तो अपीरंट असतो. आता इथे ट्रू लेंथ बरोबर दिलेला आहे, म्हणजे तो आपण डायरेक्टली घेऊ शकतो, आणि तो दिलेला अँगल कोणता आहे? फाय अँगल आहे. मग तो कसा करायचा आहे हे पण सांगतो मी. आता या बाजूला घेतो, तुम्ही दुसऱ्या बाजूला सुद्धा घेऊ शकता, ठीक आहे. म्हणजे तुम्ही या बाजूने असं इकडे सुद्धा ड्रॉ करू शकता. आता मी काय करतो, याच्यावरती एक पॉइंट घेतो, म्हणजे हा सेंटर पॉइंट, ठीक आहे. हा सेंटर पॉइंट इथे कुठेतरी घेतो, घेतला. आता याच्यापासून मी या बाजूला या लाईनला परपेंडिक्युलर, ठीक आहे, याच्या बरोबर अँगल घ्यायचा आहे बरं का मला, याच्या बरोबर DH बरोबर, कारण इथे सॉरी BD बरोबर अँगल घ्यायचा आहे, कारण इथे BD बरोबर दिलेला आहे. मग आता बघा, मी जसंच्या तसं स्ट्रक्चर फक्त फिरवतोय. हे सेकंड स्टेज मध्ये जो टॉप व्ह्यू आहे तो फक्त मी फिरवतोय, ठीक आहे. ही लाईन कोणती काढली मी? ही लाईन काढली. ही जी DH ची ही प्रोजेक्शन लाईन आहे, ही लाईन म्हणजे इथं ही आहे, आणि याचा अँगल किती आहे? हा अँगल किती आहे? 45 डिग्री, म्हणजे 45 डिग्री. मग आता या लाईन पासून, आता ही लाईन म्हणजे एच आहे, याच्यापासून एवढ्या अंतरावरती इकडे डी कडे इकडे, आणि याच्यापासून इकडे एवढ्या अंतरावरती मी मार्क करून घेतो. इथून एवढ्या अंतरावरती इकडे, आणि तेवढ्याच अंतरावरती इथून या सेंटर पॉइंट पासून या बी साठी इथून एवढ्या अंतरावरती. ओके, हा मिळाला डी पॉइंट, हा मिळाला बी पॉइंट. आता ए साठी या पॉइंट पासून कंपास मध्ये ए पर्यंत डिस्टन्स घेतो, आणि त्याच्यावरून या ठिकाणी इथं मार्क करतो, ठीक आहे. थोडं जवळ आलं, थोडंच लांब घेतो, ठीक आहे. सिमिलरली
या सेंटर पॉइंट पासून सी चं डिस्टन्स घेतो आणि ते या बाजूला मार्क करतो. हे समजलं का मी कसं घेतलं? Yes, sir. Yes, sir. ओके. मग हे जे पॉइंट आहेत, मग मला इथं कोणते कोणते पॉइंट मिळाले मी नावं देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा मी एक लाईन ड्रॉ केली ज्याचा अँगल 45 डिग्री घेतला. त्याच्यावरती ठराविक अंतरावरती म्हणजे याच्यापासून ठराविक अंतरावरती एक अशी लाईन ड्रॉ केली जी पहिल्या लाईनला कशी होती? परपेंडिक्युलर आहे. मग त्याच्यानंतर हा जो क्रॉसिंग पॉइंट आहे इथला, हा क्रॉसिंग पॉइंट म्हणजेच इथला हा क्रॉसिंग पॉइंट आहे. ठीक आहे. म्हणजे ही जी फिगर आहे ह्या डील पॉइंटला मी पकडलं आणि अशी रोटेट केली. अशी रोटेट केली ही प्लेन की ह्या डी बी डी हे जे 90 डिग्री अँगल आहे इथं तो 45 व्हावा अशा प्रकारे मी रोटेट केलं. मग त्याच्यामुळं मला या ठिकाणी हा पॉइंट मिळतो डी एच. ओके, हा पॉइंट मिळतो. हा कोणता असेल मग? सी एच. हा आहे BH. बी एच आणि हा आहे ए एच. तुम्ही जर बघितलं ऑब्झर्व केलं तर त्यांनी बीडी बरोबर 45 डिग्रीचा अँगल करायला सांगितलं होतं डायगोनलचा. इथं बीडी बरोबरच 45 डिग्रीचा अँगल आपण क्रिएट केलेला आहे. ओके, आता हे मी कनेक्ट करून घेतो जसंच्या तसं. ही थर्ड स्टेज मध्ये काही सुद्धा नाही. ज्याच्या बरोबर अँगल दिलेला आहे त्याच्या बरोबर ते फिरवायचं आहे आणि जशीच्या तशी इथं जशी डायग्राम आहे तशीच इथं काढायची आहे. फक्त ती रोटेट करायची आहे जेवढा अँगल दिलेला आहे तेवढ्या अँगलने. सो कनेक्ट दिस पॉइंट्स. इथं घेतो जराशी, तर थोडं लांब वाटायला लागेल मला. मी अंदाजे घेतोय सगळे पॉइंट, तुम्ही मेजरमेंट करून घ्यायचे आहेत. सो वी विल गेट हिअर. ओके, सो दिस वन इज द टॉप व्ह्यू इन थर्ड स्टेज. ओके, आता काय करायचं आहे, ऑब्झर्वर जो आहे ऑब्झर्वरचं सोडूनच द्या. तुम्हाला मी डायरेक्ट शिकवतो. ऑब्झर्वर आणि इमॅजिनेशन जर करत बसला तर कन्फ्यूज व्हाल बरेच जण. आता काय करायचं, हा जो टॉप व्ह्यू आहे ओके याच्यामधून प्रोजेक्शन लाईन वरती घ्यायची. आता आपल्याला फ्रंट व्ह्यू काढायचा आहे याच्यामधला थर्ड स्टेज मधला. सो याच्यामधून प्रोजेक्शन लाईन घ्यायच्या सगळ्या. ओके, सिमिलरली बी पॉइंट मधून शक्यतो प्रोजेक्शन लाईन घेताना आपण सिक्वेन्सलीच घ्यायच्या. पहिल्यांदा ए मधून घ्यायची, बी मधून, शक्यतो सिक्वेन्स ठेवा म्हणजे कुठेही एखादा पॉइंट राहत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला येत असून आपण चुकतो कारण प्रोसेस आपली थोडीफार चुकते. त्याच्यानंतर डी मधून. ओके, प्रत्येक पॉइंट मधून मी फक्त प्रोजेक्शन लाईन वरती घेतल्या. कशासाठी करतोय मी हे, तर हा अँगल घेतल्यानंतर मला फ्रंट व्ह्यू काढायचा आहे तिथला. ओके, मग या ठिकाणी सेकंड स्टेजच्या फ्रंट व्ह्यू मधून आता प्रोजेक्शन लाईन इकडे घेतो मी. ए साठी ऑलरेडी प्रोजेक्शन लाईन आहे. ठीक आहे, मग आता बी साठी घेतो. बी आणि डी एकाच कॉमन पॉइंट मधून प्रोजेक्शन लाईन असणार आहे. त्याच्यानंतर सी साठी घेतो. सी मधून घेतो एक प्रोजेक्शन लाईन. सो दिस वन इज द प्रोजेक्शन लाईन विच कम्स आउट फ्रॉम द सी. आता जसे आपण इथं पॉइंट प्लॉट केले क्रॉसिंग पॉइंटला तसेच इथं पॉइंट प्लॉट करायचे. मग आता इथं बघा, ए साठी पहिल्यांदा घेतो मी. ए एच मधून आलेली लाईन इकडून आणि इकडून ए एफ मधून आलेली लाईन या ठिकाणी क्रॉस होते. तर मी डार्क कलर यूज करतो. सो इथं बघा या ठिकाणी पॉइंट मिळतो. बरोबर आहे का? बघा खाली ए मधून आलेली आणि फ्रंट व्ह्यू मधून आलेली जी ए ची लाईन आहे ती त्या ठिकाणी क्रॉस होते. तिथं मला आता थर्ड स्टेज मधला ए एफ पॉइंट मिळणार आहे. सिमिलरली बी मधून आलेली लाईन इकडून आलेली आणि वरून आलेली लाईन या ठिकाणी क्रॉस होते. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, ओके. sir. आता सी साठी इकडून आलेली लाईन टॉप व्ह्यू मधून अपवर्ड डायरेक्शनला आणि इकडून आलेली सी ची लाईन या ठिकाणी क्रॉस होते. ओके, मग तिथे एक पॉइंट मिळाला सी. सिमिलरली डी साठी इकडून आलेली लाईन आणि इकडून डी मधून आलेली लाईन या ठिकाणी मिळते आपल्याला.
ओके, मग प्रत्येक पॉइंटला मी नावं देतो लागलीच. सो दिस पॉइंट इज AF. त्याच्यानंतर हा जो पॉइंट आहे हा कोणता आहे? BF. त्याच्यानंतर हा पॉइंट कोणता आहे? CF. आणि हा कोणता आहे? DF. DF. आता हे सगळे पॉइंट कनेक्ट करून घेऊ आपण. A to B, B to C, C to D, and D to again A. Okay, so this is the third stage. ही काय आहे? थर्ड स्टेज आहे. या थर्ड स्टेजचा जर विचार केला तर या थर्ड स्टेज हा जो दिलेला प्रॉब्लेम आहे तो ऍक्च्युली थर्ड स्टेज साठी दिला जातो. म्हणजे या ठिकाणी ही जी प्लेन आहे, हा जो काय स्क्वेअर आहे तो HP बरोबर 30 डिग्रीचा अँगल पण करतो आणि तो अँगल जसाच्या तसा ठेवून आपण व्हर्टिकल प्लेन बरोबर सुद्धा अँगल क्रिएट करतो आणि त्यावेळेला आपल्याला जो काही फ्रंट व्ह्यू दिसतो आणि टॉप व्ह्यू दिसतो तो या थर्ड स्टेज मध्ये आहे. ओके, समजलं? येस सर. सो दिस इज द प्रोसेस. ही प्रोसेस एकदा तुमच्या लक्षात आली की तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकता. दिस वन इज द सेकंड स्टेज आणि दिस वन इज द थर्ड स्टेज. ओके, मग आता राहिलेलं जे काही डायमेन्शन असतील, एरोज कुठं द्यायचे असतील ते त्याच्याप्रमाणे द्यायचे. ओके, ठीक आहे, काढायला चालू करा तुम्ही. मी इथं एरो काढतो तोपर्यंत. पहिल्यांदा ही स्क्वेअर काढला, त्याच्यानंतर एरो इथं दिले. एरो शक्यतो एका लाईन मध्ये काढायचे आहेत जेणेकरून आपली डायग्राम आपोआपच प्रेझेंटेशन आपलं चांगलं दिसतं. कालच्या लेक्चरची लिंक नाही सर. ओके, कालच्या लेक्चरची लिंक लॅपटॉप वरती असेल माझ्या, मी टाकतो आज संध्याकाळी. त्याच्यानंतर इथं आपण काय केलो, पहिल्यांदा हा व्ह्यू काढला आणि तिथून खाली आलो म्हणून इथं एरो इन द डाउनवर्ड डिरेक्शन. त्याच्यानंतर एरो इन दिस डिरेक्शन. XY ला एरो काढायचा नाही, म्हणजे A साठी इथं एरो काढायचा नाही आपण. ओके, त्याची काही गरज नाही. आता त्याच्यानंतर इथं आपण पहिल्यांदा टॉप व्ह्यू काढला आणि त्याच्यानंतर मग फ्रंट व्ह्यू काढला, म्हणजे आपण ओके. इथं साइड जे आहे त्या साइडचं डायमेन्शन द्यायचं आहे आपल्याला. ऍक्च्युली तिरकी लाईन काढता येते का बघावं लागेल. हे डिस्टन्स दिलेलं आहे त्यांनी साइडचं 50 मिलीमीटर. ओके, जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर थर्ड स्टेज मध्ये तुमच्या असं लक्षात येईल की फक्त A पॉइंट जो कॉर्नर A त्यांनी HP वरती ठेवायला सांगितला होता तोच बरोबर XY वरती आलेला आहे, HP वरती आलेला आहे.
All of you, put your roll number into the chat box. झालं? हे करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. ओके, हॅलो, ऐकू येतं ना? Yes, sir. ओके, ह्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, एका एका स्टेजचे 3 स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला काढता येईल परत. सर्वांनी काढून घ्या. आय एम गोइंग टू एंड द मीटिंग नाव. आणि हे कसं ड्रॉ केलंय हे थोडासा अभ्यास करा. एक प्रॉब्लेम जर तुम्हाला व्यवस्थित आला तर बाकीचे पण तुम्हाला समजतील. घेतला स्क्रीनशॉट काढून? Yes, sir. Yes, sir. Okay, so we will stop here, and in next lecture we will see another problem of another type. We will change plane. Okay, thank you all of you.